नमस्कार मित्रांनो, नरे या ठिकाणी मैदान चालू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता 35 गट पळून झालेत. त्या 35 गटामध्ये कोणकोणते नंदी सेमीफायनलसाठी पात्र झाले, चला सुरुवात करूया. गट क्रमांक 1चा निकाल सांगतोय. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी रायफल आणि कॉकटेल ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. सिंगम ड्रायव्हर यांनी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. गट क्रमांक 2चा निकाल तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी नांदेड सिटीकरांचा भारत सेमीसाठी पात्र झालेला आहे. सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी सेमीसाठी पात्र केले. गट क्रमांक 3चा निकाल तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांचा राजा आणि हरण्या ही गाडी सेमीसाठी पात्र गोळे ड्रायव्हर मुळशीकर यांनी केलेली आहे. गट क्रमांक 4चा निकाल आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी वेळू या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. गट क्रमांक 5चा निकाल आहे. तास क्रमांक काय माहीत नाही, माऊली आणि आदत किंग एक नंदी पळाला, ती गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 6चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी नेरे मुळशी या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 7चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी सोन्या आणि सुंदर ही गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 8चा निकाल काय समजलेला नाही. गट क्रमांक 9चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सोन्या आणि शंकर घरचा 7 सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 10चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी लक्षा पळाला, सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 11चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी मथुर आणि पक्षा ग्रुप वडकी यांची गाडी सेमीसाठी पात्र. मथुर हा तो नव्हे, हा दुसरा मथुर आहे. गट क्रमांक 12चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी महिब्या ही गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 13चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आदत वासरू पळालं नानखेडकरांचं राजा आणि त्याच्यासोबत नानखेड आणि राजा ही गाडी सेमीसाठी पात्र. 14चा निकाल आहे. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बादल आंबेकरांची नवीन खरेदी ही गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 15चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी शंभू फॅन्स नरेगाव या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. मणे आणि गाजाची. 16चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी नरेगाव या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. बैलांची नावे काही समजलेली नाहीत. गट क्रमांक 17चा निकाल तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी कोंडणपूर या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. बैलांची नावे काही समजलेली नाहीत. गट क्रमांक 18चा निकाल तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी बाजी आणि जलवा ही गाडी सेमीसाठी पात्र केली नागो ड्रायव्हर यवतकरांनी. 19चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सोन्या आणि लक्ष्मणराव ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 20चा निकाल तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी जांभूळवाडी या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. शंभू आणि भैरवची गाडी. गट क्रमांक 21चा निकाल त्याचा काही जरा काय समजलंच नाही. 22चा निकाल आहे. तास काय माहीत नाही, परंतु इंदिरा आणि ससा ही गाडी सेमीफायनलसाठीच पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. गट क्रमांक 23चा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी पुष्पा या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 3 का 5 आहे. 24चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये पुसेगावची हिंद केसरी जोडी पळाली सचिन आणि लक्ष्याची गाडी आणि या गाडीला रोखणं अत्यंत कठीण होईल, कारण की या गाडीने एवढं स्पीड पकडले गटाला, कारण की जेव्हा पळले तेव्हा गुलाल नाही तर 1 नंबरच आहे आणि एकच नंबर आहे मला असं वाटते. तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. परंतु आज या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांच्या सचिनचं आणि शाहिदबाई यांचं सुद्धा आहे, कारण की त्यांच्या दावणीला एक टॉपचे नंदी आहेत, गुलालाचे बेताजबाचे आहे आणि सगळं नियोजन त्यांचं जे करतात सचिनच्या आपल्या सचिन हिंद केसरी सचिनचं बल्लाळ सर यांचंसुद्धा मी स्वागत करतो आहे, कारण की त्यांच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे शाहिदबाई यांनी की जे आमचा सचिन आहे बाकीचे सुद्धा नंदी आहेत यांचं नियोजन जे आहे ते बल्लाळ सर करतात. खूप साऱ्या शुभेच्छा बल्लाळ सर यांनासुद्धा, कारण की त्यांनी आज हे मोठं नियोजन केलेलं आहे आणि लक्षासुद्धा चांगलंच पळाला. लक्ष सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो, दोन्ही नंदी चांगलेच पळतात. सचिन लक्षाला गट क्रमांक 24मधून तास क्रमांक 6 वरून खूप साऱ्या शुभेच्छा. 25चा निकाल सोन्या नावाचा नंदी पळाला, त्यालासुद्धा खूप शुभेच्छा. 26चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी गावचा साज पळाला बंट्याभाई आणि सोन्या पळाला. 27चा निकाल आहे. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी लखन्स फॅन्स महाराष्ट्र राजे यांच्या नावाने गाडी पळाली. 28चा निकाल आहे. हिंजवडीकरांचा लक्ष आणि कुंडणीकरांचा भुंगा गाडीची ड्रायव्हर ते गोळे ड्रायव्हर हे होते. 29चा निकाल तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी एक लहान वासरू पळालं, त्याचं नाव काय समजलं नाही, परंतु काय तुफान वेगाने पळालं वासरू. गट क्रमांक 30चा निकाल बाजीराव आणि अंजीर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. 31चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी सेमीसाठी पात्र. 32चा निकाल तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी ब्लॅक टायगर हा नंदी सेमीसाठी पात्र आहे. त्याच्यासोबत काय बैलांची नावे काय समजली नाही दोन्हीसुद्धा.
33चा निकाल तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी अच्युत ड्रायव्हर रेट्रेकर यांच्या नावाने गाडी पळाली. 34चा निकाल नरेगावकरांच्या सुंदर आणि सर्किटची गाडी सेमीसाठी पात्र आणि 35चा निकाल उमरे या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र होते. 56 गट पळणार आहे तर नरे मैदान जे आहे ते STC लाईव्हवरती चालू आहे. महाराज वगैरे कोणी नाही. धन्यवाद.